यू सो मच. हा सन्मान, हा मान आहे, सन्मान आहे. प्राऊड ऑफ यू. खरं आता ना अभिमान वाटतो जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवरती येतात. या सोहळ्याची शोभा वाढली जाते, स्टेजची व्यासपीठाची शोभा वाढली जाते. आपल्या आल्यानं या स्पर्धेला 4 चांद लागले. आम्ही पुनश्च आपलं मनापासून आभार व्यक्त करतो सर. थँक्यू सो मच. मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे गणपत शेठ वाफारे साहेब, त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. अतिशय धार्मिक व्यक्तिमत्व नरेशजी देशमुख साहेब, आप्पा देशमुख साहेब, खूप छान. आपला आम्ही आभार व्यक्त करतो. आदरणीय बाबासाहेब जाधव साहेब, त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय बाबासाहेब जाधव, त्याचबरोबर मी विनंती करेल, राजरत्नजी लांडगे साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय बाळूसाहेब देखील आज उपस्थित राहिले. त्यांचाही सन्मान आपण या सोहळ्याच्या आदरणीय कैलासजी टेमकर साहेब, विनंती करेल आपणही या. आपण करत आहोत या सोहळ्याच्या निमित्तानं. मी मनापासून आभार साहेब. मी विनंती करेल दादा आपण या. आपलाही सन्मान या सोहळ्याच्या निमित्तानं केला जातोय. खूप छान. मित्र सोबत असावा, मित्र एक असा असावा, पण मित्र आपल्या सोबत असावा. मित्र थोडा मळका असला तरी चालेल, पण मित्र कधी जळका नसावा. आणि हा मित्र चालेल, पण मित्र हा नेहमी आपल्या सोबत असावा. आणि तो मित्र परिवार 750 ग्रुप खूप छान. तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला आमच्या मित्रांची आठवण आली. ओमकार कला सर्कलचे सर्व कलाकार, सर्व सदस्य, ओमकार कला सर्कलचे सर्व सदस्य कलाकार, त्यांचा मी स्वागत करतो. एक छान फोटो घेतला जाईल. कॅमेरामॅन, एक छान फोटो आपण घेऊयात. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, मॅचची थोडी रंजक कहाणी ऐकूयात तुमच्यासाठी आणि एक छान फोटो टिपला जाईल.
क्षण येतो क्षण जातो, आठवणीमध्ये हा फोटो नेहमी राहतो. सानपाडा प्रीमियर लीगचा संपूर्ण एक छान फोटो हा टिपला जातोय. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय ही संपूर्ण मित्रपरिवार. आयुष्यात तुम्ही काय कमवलं या संपूर्ण फोटोवरून तुम्हाला समजेल की आदरणीय सोमनाथजी भास्कर साहेब यांनी आयुष्यामध्ये काय कमवलंय. प्रॉपर्टी आहे ती मित्रांची आहे, मित्र परिवार कमवला. सोन्यासारख्या चैनी घालणारी माणसं सोन्यासारखी असतात की नसतात आम्हाला माहिती नाहीये, पण सोमनाथजी भास्कर साहेब यांनी हा मित्र परिवार कमवला म्हणजे सोन्यासारखा माणूस आज आम्ही आमच्या डोळ्यासमोर पाहतोय. अप्रतिम स्पर्धा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणाहून वहतो आणि जिथे मात्र सुपर ओव्हरचा खेळ इथे संपला गेला. एक ओव्हर संपली गेली आहे. एका बाजूला ओमश्री प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये पाम फायटर एलिमिनेटरची मॅच असेल, सुपर ओव्हरची मॅच असेल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ झाला आहे. स्कोर कार्डवरती धावा मात्र जमा केल्या गेल्या, त्या म्हणजे 10 धावा, येणारे 6 बॉल आणि 11 धावांचं टार्गेट ओम श्री प्रतिष्ठान या टीम समोर मात्र ठेवण्यात आलाय. चला पाम फायटर संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. चला पाम फायटर संघ लगेच आपल्याला विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे फिल्डिंग करण्यासाठी. खरं तर सगळा मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहतोय सोमनाथजी भास्कर साहेबांचा आणि फार चांगला उल्लेख आमचे किरण मस्कर सरांनी पण केला की मित्र मात्र सोबत असणं फार महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा सगळी नाती आपल्याला जन्मतः मिळतात, परंतु मैत्रीचं नातं हे स्वतः आपल्याला निवडण्याची संधी मिळते आणि ते एकमात्रच नातं आहे आणि ते नातं जपत असताना आज ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. अगदी सहमत आहे तुमच्या मताशी. आज जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. मी विनंती करेल खेळाडू प्लेयर्स तुम्ही जेवून घ्या. जे खेळाडू ज्यांची मॅच आता नाही आहे त्यांना विनंती करेल आपण सगळ्यात पहिल्यांदा जेवून घ्या. आणि मानस सहमत आहे तुमच्या मताशी. म्हणजे बोलतात ना मित्र फक्त ते इन्स्टाला स्टेटसला स्टोरी टाकणारा नसावा, आपल्या आयुष्यातली खरी स्टोरी ज्याला माहिती आहे तो आपला मित्र नेहमी सोबत असावा. कारण की अगदी आपल्या खराब दिवसापासून चांगल्या दिवसापर्यंत, मी म्हणेल की शिळ्या भाकरीपासून पिझ्झा खाण्यापर्यंत जो प्रवासामध्ये सोबत असतो तो खरा आपला मित्र असतो. म्हणून तो उल्लेख केला की स्टोरी टाकणारा नाही, आयुष्याची खरी स्टोरी ज्याला माहिती आहे तो मित्र नेहमी सोबत असावा. तो नेहमी असंख्य नसावा, तो एक असावा, पण नेहमी कट्टर असावा. चुकलो तरी आपल्या बाजूने उभा राहणारा असावा. का? तो माझा मित्र आहे. अगदी आपण पाहिलं तर विश्वास कोणावरती असावा? आपल्या खऱ्या मित्रावरती असावा. आणि हा सगळा मित्र परिवार आज व्यासपीठावरती अगदी आपण पाहिले तर बसलेला आहे. 750 ग्रुप म्हणजे कट्टर मित्र आणि कट्टर मित्र परिवारांचा संपूर्ण हे आज बसलेले आहेत आपल्या व्यासपीठावर. त्यांच्या उपस्थितीनं व्यासपीठाला किती छान शोभा आली आहे बघ ना. ही मजा आहे SPL ची. नक्कीच मजा आहे. आपण सगळे आनंद घेतोय कारण जेव्हा एका गावाची प्रीमियर लीग असते ती स्पर्धा मात्र फक्त एन्जॉय करण्यासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी, आनंद घेण्यासाठी आयोजित केलेली असते. आणि गेली पहिली दिवस रात्र ज्याच्यामध्ये आपण मात्र या टुर्नामेंटला एन्जॉय केलं, सेलिब्रेट केलं, या स्पर्धेचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला. आणि आजच्या अंतिम दिवस रात्रीमध्ये मात्र हे सगळे क्रीडा रसिक आणि आमचे सगळे पाहुणे या स्पर्धेला एन्जॉय करत असताना व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 11 धावा, सुपर ओव्हर आणि सुपर डुपर संडेचा आजचा दिवस. त्याच्यामध्ये कोण सुपर डुपर हिट होणार हे पाहण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जातो आहे. ओम श्री प्रतिष्ठान एका बाजूला प्राण प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र पाम फायटर, फायटिंग करणारा संघ, लढणारा संघ, कधी हार न मानणारा संघ आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणारा संघ एका बाजूला उभा आहे. या मॅचमध्ये मजा येईल यात मात्र कोणती शंका नाही आहे. अजय पाटील ओजो याच्यासाठी आपण पाहिलं तर प्राइज आलाय. जर कॅच पकडली तर तब्बल 500 रुपये. त्यानंतर चेंडू सोडला तरी त्याच्यासाठी 200 रुपये प्राइज. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी त्याने डाईव्ह लगावून जर कॅच पकडली तब्बल 1000 रुपये अर्थातच प्राइज देण्यासाठी जय भास्कर यांच्या माध्यमातून प्राइज आहे. आणि अर्थातच ब्लॅक स्क्रीन कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक खेळाडू
अर्थातच आपण पाहिलं तर मानकरी झाला होता. त्या ब्लॅक स्क्रीन, तुमच्या समोर जी ब्लॅक स्क्रीन आहे बॅटिंग करत असताना, तिथे जर चेंडू डायरेक्ट 6 गेला, त्या ब्लॅक स्क्रीनला जर चेंडू लागला तर तब्बल तुम्हाला 1,500 रुपयाचं प्राइज अर्थातच आमचे बाजी नगरसेवक सर्वाधिया सोमनाथजी वास्कर साहेब यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचा प्राइज असेल. हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार, हॅट्रिक विकेटसाठी 2,000 रुपयाचं प्राइज सुशांत ठारली यांच्या माध्यमातून हे 2,000 रुपयाचं प्राइज आहे. पैसा भगवान नहीं है लेकिन भगवान से भी कम नहीं है. बोलतात ना खिशामध्ये पैसा असल्यानंतर जेब में पैसा है तो पूछेगे किरण भाई तू कैसा है, आणि ही खऱ्या अर्थानं गंमत आहे पैशाची. अर्थातच पैसा लावलाय, पैसा वसूल मॅच झाली आहे. अंपायर बोलतायत लेट्स प्ले द क्रिकेट. जाऊयात मैदानामध्ये, क्रिकेटच्या रनामध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. 6 चेंडू आणि 11ची गरज आहे. पहिलाच बॉल फुल ऑर्लँडचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडी सोबत कनेक्शन झालं होतं, गोलंदाजाच्या डिफ्लेक्शन होतं, त्या ठिकाणी मात्र चेंडू फील्ड केला गेलाय मिड ऑफच्या एरियामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. अकाउंट ओपन केलं फलंदाजाने आणि आपल्या टीमचं देखील खातं खोललं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाश बनसोडे, बर्थडे बॉय ज्याचाच वाढदिवस आहे तो आकाश बनसोडे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती. पाम फायटर संघ जेव्हा ओम श्री प्रतिष्ठान या संघाच्या विरोधात जिंकला होता, या आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता आकाश बनसोडे. या मॅचमध्ये पण तसाच खेळताना करावा लागेल. यावरचा बॉल बीट केलाय, बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली आहे. कहीं पे निगाही कहीं पे निशाना, लगी तो छगी पण छगी नाही लगी, कारण इथून मात्र हा डॉट चेंडू आलाय. नजर तुम्हाला चेंडूवरती ठेवणं महत्वाचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला चेंडूला वॉच करावं लागतं. वेट, वॉच, टाइम अँड देन हिट असा गेम प्ले जर असेल तर मात्र धावा येतील. पण त्याच्या व्यतिरिक्त जर प्री माइंडेड, प्री डिसाइडेड शॉट खेळाल तर मात्र डॉट चेंडू पण येतील. ही पण एक दुसरी बाजू आहे. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. त्या दोन्ही बाजू आपण या ठिकाणी पोहोचवलेल्या आहेत. काय कमालीची सुरुवात केली आहे आकाश. आकाश म्हणजे आभाळ आणि त्याचा कधी अंत नसतो. आणि आकाश बनसोडे पण काय कमालीचा खेळ करतोय. बीट केलं होतं, स्ट्राईक रोटेट करायची होती आणि त्या प्रयत्नात रनआउटची विकेट गमावली आहे. पहिला धक्का फलंदाज बाद.
बॉल 7 धावेंची गरज है, गोलंदाजावरती दडपण, दबाव में लोग बिखरते हैं पण दबाव में कौन निखरेगा. 1 बॉल 7, 1 बॉल 7, कहानी बाकी है, पिक्चर बाकी है, मुकाबला अभी बाकी है. इथून मात्र नवीन वळण, नवीन दिशा, नया मोड आलाय व्हाईट बॉल आणि इथून मात्र समीकरणामध्ये पुन्हा एकदाच आलाय बदल. एक चेंडू आणि इथून गरज आहे विजयासाठी 6 धावेंची. एक चेंडू 6 धावा, कोण बनवणार धावा 6 आणि कोणाची होणार वाह वाह पाहणं आता गरजेचं आहे. कारण 1 बॉल इथून देखील बाकी. 6 धावेंची मैदानाच्या आतमध्ये गरज. आकाश बनसोडे अगेन्स्ट मिस्टर सुनील निकम. कमालीची मॅच. ओ बॅटची टॉप एज आली आहे 1 धाव आणि पाम फायटर संघाने विजयाचा शिक्का मोर्चम केलाय. इथून मात्र जिंकली आणि इन टू द सेमीज, सेमीफायनल मध्ये झाली आहे क्वालिफाय.